राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका. भारतात पहिल्यांदा महिलांना लोकसभेत आणि विधानसभेत संधी मिळत होती. मात्र काँग्रेस असा पक्ष आहे ज्यांनी संख्याबळाच्या भरोशावर प्रतिगामी निर्णय घेतला. तेव्हा राहुल गांधींना महिला विषयावर आता बोलण्याचा अधिकार नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली. रविवारी नागपुरात त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. मुख्यमंत्री म्हणाले, भारत हा सामाजिक आणि आर्थिक बाबतीत महत्त्वाचा देश ठरेल अशी 17 एप्रिलला अपेक्षा होती. महिला आरक्षणाचे विधेयक मंजूर होणार होते. सर्वजण मदत करतील अशी अपेक्षा होती. मात्र DMK, NCP, समाजवादी, शिवसेना, उबाठा, काँग्रेस यांनी महिला विरोधी मानसिकतेचं प्रदर्शन केलं. लोकसभेत 543 जागा असतील असे 1971 साली ठरले होते, जेव्हा लोकसंख्या 45 कोटी होती आणि आता 140 कोटी लोकसंख्या आहे. पीपल्स रिप्रेझेंटेशन ॲक्ट बरोबरच प्रतारणा होईल. उत्तर आणि दक्षिण वाद संपवण्याचे प्रयत्न या विधेयकात केले होते. लोकशाहीत महिला सहभागाचा मृत्यू झाला. हत्यारे विरोधी पक्ष आहेत. नेहमीच काँग्रेस आणि साथीदारांची अशी प्रवृत्ती राहिलेली आहे. त्यांनी सातत्याने महिला विरोधी धोरण अवलंबलेलं आहे, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका केली आहे. देखिए, राहुल गांधी को इस संदर्भ में बोलने का कोई अधिकार नहीं है. ये ऐसी पार्टी है जिसने देश के इतिहास में पहली बार भारत की महिलाओं को लोकसभा और विधानसभा में प्रतिनिधित्व मिल रहा था, उसको संख्या बल के भरोसे परास्त करने का काम राहुल गांधी ने किया है. देश के सुधारों के इतिहासों में सबसे प्रतिगामी अगर कोई निर्णय है तो राहुल गांधी का ये निर्णय. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, मुंबई.